स्पॉटलाइटच्या सुरुवातीलाच अशी एक बातमी, असा एक व्हिडिओ जो पाहून तुम्हाला चीड येईल, जो पाहून तुमची मान शर्मेनं खाली झुकेल। देशाला शर्मेनं मान खाली घालायला लावणारा एक व्हिडिओ समोर आलाय। महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या दिवशीच एक लज्जास्पद व्हिडिओ समोर आलाय। अलीगडमध्ये हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला गोळी घातली, त्यानंतर हा पुतळा प्रतिमा जाळण्यात आली। पुण्यतिथीच्या दिवशीच राष्ट्रपित्याचा खुलेआम अपमान करतानाचा हिंदू महासभेच्या विकृत कार्यकर्त्यांचा एक व्हिडिओ समोर आलाय। या हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांना ही कृत्य करताना लाज कशी वाटली नाही असा सवाल विचारावासा वाटतो। पूजा शकून पांडेय असं या हिंदू महासभेच्या विकृत महिलेचं नाव आहे, जिनं आणि जिच्या नेतृत्वात हे लाज आणणारं कृत्य झालं। बापूंची प्रतिकात्मक हत्या करणाऱ्या हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांना अटक का करू नये, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा खटला दाखल का करू नये असा सवाल इथे विचारावासा वाटतो। हिंदू महासभेचं हे लज्जास्पद कृत्य आहे, विकृत लोक आहेत ही। देशाला शर्मेनं मान खाली घालायला लावणारा हा व्हिडिओ आहे। महात्मा गांधीजींच्या, बापूंच्या, राष्ट्रपित्याच्या पुण्यतिथीच्या दिवशीच एक लज्जास्पद व्हिडिओ समोर आलेला आहे। अलीगडमध्ये हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला गोळी घातली, त्यानंतर हा पुतळा जाळण्यात आला। पुण्यतिथी दिनीच राष्ट्रपित्याचा अशा प्रकारे खुलेआम अपमान करत होते हिंदू महासभेचे कार्यकर्ते। या हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांना लाज वाटली नाही का असा सवाल विचारावासा वाटतो। हे कार्यकर्ते हे विकृत मानसिकतेचे, विकृत विचारसरणीचेच आहेत असं म्हणावं लागतं। अत्यंत चीड आणणारा, अंगावर काटा येईल, तुम्हाला लाज वाटेल, शर्मेनं खाली मान घालायला लागेल असा हा व्हिडिओ आहे। पूजा शकून पांडेय अशा या एका विकृत महिलेच्या, जी स्वतःला धर्मरक्षक, संस्कृती रक्षक म्हणवते, या महिलेच्या नेतृत्वात हे विकृत आंदोलन करण्यात आलं। या हिंदू महासभेच्या विकृत महिलेचं नाव पूजा शकून पांडे आहे, जिनं हे लाज आणणारं कृत्य केलं। बापूंची प्रतिकात्मक हत्या करणाऱ्या हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांना अटक का करू नये, त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल का करू नये असा सवाल विचारावासा वाटतो। हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांची ही विकृती समोर आलेली आहे, विकृत कार्यकर्त्यांची विकृती समोर आलेली आहे। पुण्यतिथी दिनीच गांधीजींची, बापूंची, राष्ट्रपित्याची पुन्हा हत्या करण्यात आली। देशाची मान शर्मेनं खाली घालणारं हे कृत्य आहे। महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला गोळी घालण्यात आली, पुण्यतिथीलाच राष्ट्रपित्याचा अपमान करण्यात आला आणि ज्या दहशतवादी नथुराम गोडसेनं हे कृत्य केलेलं होतं त्याची देखील आरती ओवाळण्यात आली। पूजा शकून पांडेय असं या हिंदू महासभेच्या कार्यकर्तीचं नाव आहे, जिच्या नेतृत्वात हे घाणेरडं विकृत आंदोलन करण्यात आलं। ये करना जो है ठीक उसी तरीके से जैसे हर साल हम रावण जलाते हैं। ये जिस तरीके से हम गांधी को देखते हैं कि हम मानते हैं कि उनका कहीं ना कहीं थोड़ा बहुत योगदान रहा होगा। स्वतंत्र हिंदूवादी नाथूराम गोडसे ने गांधी को गोली मार करके जो शौर्य का कार्य किया वो काबिले तारीफ है, वो वंदनीय है। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी सोनाली शिंदे आता आपल्यासोबत आहेत। सोनाली, कुठे घडला हा विकृत प्रकार आणि आता कशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटतायत? खरं तर गांधीजींची आज 71वी पुण्यतिथी आहे। देशभरामध्ये गांधीजींचा विचार पसरवणारे कार्यक्रम केले जात असताना दुसरीकडे मात्र हिंदू महासभेकडून हा शौर्य दिवस जो आहे तो साजरा करण्यात येतो। नथुराम गोडसे की जय अशा घोषणा देत त्यांच्या प्रतिमेची पूजा त्या ठिकाणी करण्यात येते आणि प्रसाद वाटला जातो। असाच कार्यक्रम यावर्षी सुद्धा करण्यात आला। पण यामध्ये जर आपण पाहिलं तर यावर्षी त्यांनी महात्मा गांधींची प्रतिमा याला गोळ्या मारल्या प्रतिकात्मक रूपामध्ये आणि नंतर ही प्रतिमा जी आहे ती जाळण्यात आली आणि त्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली। त्यामुळे या घटनेचा देशभरातून तीव्र संताप व्यक्त होतोय। ज्यावेळेला सरकार देशद्रोहांबद्दलचे खटले दाखल करत असताना हा प्रकार देशद्रोही नाहीये का आणि यावर खटला दाखल का करू नये सरकारकडे, अशा तीव्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या देशभरातून व्यक्त होताना पाहायला मिळतात। दरवर्षी हा शौर्य दिन अनिकेत साजरा केला जातो, पण या वर्षी मात्र अतिशय विकृत प्रकार समोर आला। तो म्हणजे नकली गोळ्या या प्रतिमेला झाडण्यात आल्या आणि त्यानंतर गांधीजींची ही प्रतिमा जी आहे ती जाळण्यात आली आणि त्यावरही त्याचं समर्थन करण्यात आल्याचं आपण आता त्यांच्या प्रतिक्रियेमधून, हिंदू महासभेच्या प्रतिक्रियेमधून आपल्याला पाहायला मिळालं। ज्याप्रमाणे रावणाचा वध केला जातो त्याचप्रमाणे आम्ही महात्मा गांधींचा प्रतिकात्मक वध करतो, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती हिंदू महासभेने दिलेली आहे। त्यामुळे आता सरकार यावर काही कारवाई करतंय का हे आपल्याला पाहावं लागणार आहे। सोनाली, एक्झॅक्टली आता संस्कृती रक्षक जे भाजपचे कार्यकर्ते स्वतःला म्हणवतात त्या भाजपच्या हातात सत्ता आहे आणि अशा ठिकाणी हा म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये किंवा केंद्र सरकार देखील भाजपचे आहे, तिकडनं काय प्रतिक्रिया उमटते?
सध्या सगळ्या क्षेत्रातून अगदी राजकीय क्षेत्रातून सुद्धा यावर प्रतिक्रिया अनिकेत उमटत आहे। एकीकडे भाजप असेल किंवा आपल्या राज्यातील शिवसेना असेल, हे हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखले जातात, त्याबद्दलची भूमिका जाहीरपणे या पक्षांनी मांडलेली आहे। कालानुरूप ती बदललेली आहे। अगदी भाजपने महात्मा गांधींची जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करायला सुरुवात केली, महात्मा गांधींच्या कार्याचा प्रचार भाजपने सुद्धा करायला सुरुवात केली आणि अशा परिस्थितीमध्ये भाजपचा समर्थक असलेला आपण हिंदू महासभा जी आहे ती अशा पद्धतीचं विकृत कृत्य करते। त्यामुळे भाजपची भूमिका काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आणि त्याच प्रकारचा राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न, प्रश्न विचारण्याचा प्रयत्न हा राजकीय नेत्यांपासून ते सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जातोय। त्यामुळे भाजपची भूमिका यावर अतिशय महत्त्वाची राहणार आहे। उद्या भाजप यावर काही प्रतिक्रिया देते का किंवा कुठल्या पद्धतीची कारवाई केली जाते का हे पाहावं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे जर आपण अनिकेत पाहिलं तर भाषणांमधून देशद्रोही म्हणून आपण अनेक अभिव्यक्तींवर आपण आतापर्यंतची भाषणं ऐकलेली आहेत। मग त्याच्यामध्ये अभिनेते असतील किंवा इतर क्षेत्रातील लोक असतील त्यांच्यावर सुद्धा देशद्रोहाचे खटले दाखल करा अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली आणि कारवाई सुद्धा तशा पद्धतीने काही पावलं उचलली गेली। मात्र या प्रकरणी देशद्रोहाचे खटले दाखल होत आहेत का हे सुद्धा पाहावं लागणार आहे। त्यामुळे संपूर्ण देशभरातून याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आता भाजप काय भूमिका घेतं हे पाहावं लागणार आहे। नक्की सोनाली, तू आपल्यासोबत अशीच राहा। आपल्याला माहिती आहे सकाळीच मोदींनी गांधीजींच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं, मोठ्या प्रमाणावर त्याचे व्हिज्युअल्स व्हायरल केले गेले आणि दुसरीकडे हे कृत्य अजून एका विकृताचा बाईट आहे, त्याची प्रतिक्रिया आहे। हा विकृत काय कशा प्रकारे एक्सप्लेनेशन देतोय ऐकूया। ये करना जो है ठीक उसी तरीके से जैसे हर साल हम रावण जलाते हैं। ये जिस तरीके से हम गांधी को देखते हैं कि हम मानते हैं कि उनका कहीं ना कहीं थोड़ा बहुत योगदान रहा होगा। स्वतंत्र हिंदूवादी नाथूराम गोडसे ने गांधी को गोली मार करके जो शौर्य का कार्य किया वो काबिले तारीफ है, वो वंदनीय है। तर जो व्हिडिओ आपण बघितला तो अंगावर काटा आणणारा, तुम्हाला चीड येईल असा व्हिडिओ आहे। देशाला शर्मेनं मान खाली घालायला हा लावणारा व्हिडिओ आहे। विकृतांनी तयार केलेला विकृतीचा व्हिडिओ अशा शब्दात या व्हिडिओचं वर्णन करावं असं वाटतं। बापूंच्या, महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथींच्या दिवशीच लज्जास्पद व्हिडिओ समोर आलेला आहे। नथुराम गोडसेची पूजा करण्याची एक विकृत प्रथा या ठिकाणी नेहमी चालते। आता त्याच्यात या कार्यकर्त्यांनी यंदा मात्र कहर केलाय। आधी ही जी प्रतिमा दिसते बापूंची त्याला गोळी घालतायत, एक कृत्रिम रक्त त्याच्यातनं वाहतंय, त्याच्यानंतर हे पुतळा काय जाळतायत आणि हा सगळा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला जातोय। हा व्हिडिओ अलीगडमधला आहे माहिती आहे सगळ्यांना, पण उत्तर प्रदेशचे पोलीस, केंद्र सरकार याच्याविषयी काही बोलत नाही, यांना काही देणं घेणं नाही। व्हायरल व्हिडिओ आहे तरी देखील हे कार्यकर्ते कुठेही तोंड लपवत नाहीयेत, हे कार्यकर्ते आपल्या कृतीचं समर्थन करतायत आणि हा व्हिडिओ व्हायरल केला जातोय। हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांना हे कृत्य करताना लाज वाटत नाही का असा सवाल विचारावासा वाटतो। अलीगडमधला हा व्हिडिओ आहे। हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याला गोळी घातली आहे। त्यानंतर हा पुतळा, जी प्रतिमा होती त्या पुतळ्यावर लावण्यात आलेली ती जाळण्यात आली। पुण्यतिथीच्या दिवशीच राष्ट्रपित्याचा खुलेआम अपमान करतानाचा हा हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांचा विकृतीचा एक विकृत व्हिडिओ समोर आलेला आहे। हा व्हिडिओ शूट करताना किंबहुना असं कृत्य करताना यांना लाज वाटली नाही का, भीती वाटली नाही का असा सवाल इकडे उपस्थित होतोय। पूजा शकून पांडे असं या विकृत महिलेचं नाव आहे, जी व्हिडिओमध्ये दिसतेय, जी पोज देते फोटोसाठी बंदूक हातात घेऊन, त्या विकृत महिलेचं नाव आहे। हिंदू महासभेची एक पदाधिकारी असल्याचं समजतंय। लाज आणणारं कृत्य या महिलेनं केलंय। तिच्यासोबत काही समर्थक देखील आहे। बापूंची ही प्रतिकात्मक हत्या करणाऱ्या हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांना तातडीनं अटक करा अशी मागणी होतीये, कारण या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचं लाज दिसत नाहीये। अत्यंत विकृत पद्धतीनं स्वतःच्या विकृत कृतीचं हे कार्यकर्ते समर्थन करताना दिसतायत। अगदी हसत खेळत, कुठेही तोंड न लपवता अशा प्रकारे जर व्हिडिओ व्हायरल केला जात असेल तरी खरंच चिंताजनक गोष्ट आहे, कारण आज आपल्याला माहिती आहे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची पुण्यतिथी आहे आणि त्याच दिवशी हे विकृत कृत्य केलं गेलंय। अजून ह्या व्हिडिओमध्ये दिसणारा अजून एक विकृत कार्यकर्ता आहे, तो कशा प्रकारे एक्सप्लेनेशन देतोय ऐकूयात। आज का दिन हम शौर्य दिवस के रूप में मनाते हैं क्योंकि आज ही के दिन नाथूराम गोडसे ने महात्मा गांधी का वध किया था। 3 गोलियां दागकर उनका वध किया। इसी स्वरूप में आज 3 गोलियां दागी गई, उनके शरीर से खून निकला, पुतले को जलाया। व्हिज्युअलच्या माध्यमातून आपण बघू शकतो कुठेही या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर भीतीची भावना दिसत नाहीये। आपल्यासोबत आता आहेत पृथ्वीराज चव्हाण। पृथ्वीराजजी, तुम्ही देखील कदाचित हा व्हिडिओ बघितला असेल, चीड आणणारा व्हिडिओ आहे, काय प्रतिक्रिया तुमची आणि तुम्ही आता या विरोधात कशी ऍक्शन घेणार? आता असं आहे की
हा व्हिडिओ याचं सत्यता थोडी तपासावी लागेल की खरोखरीच हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी हे केलेलं आहे. पृथ्वीराजी थोडंसं तुम्हाला इंटरप्ट करतो. त्या जी हिंदू महासभेची कार्यकर्ता आहे पूजा शकून पांडे, तिने बाईट दिलेला आहे. अत्यंत कुठेही तिच्या चेहऱ्यावर लाज नाहीये, भीती नाहीये. त्यामुळे हा व्हिडिओ कन्फर्म आहे आणि हा व्हिडिओ सकाळपासून त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून व्हायरल झालेला आहे. नाही ठीक आहे. त्यामुळे मग मला वाटतं अशा प्रकारे या कार्यकर्त्यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल केला गेला पाहिजे. आणि त्याचबरोबर हिंदू महासभेचं जर हे त्यांच्या पक्षाचं जर हे धोरण असेल तर त्या हिंदू महासभेवर अनलॉफुल ऍक्टिव्हिटी प्रिव्हेंशन कायद्याखाली बंदी टाकली पाहिजे. त्या संघटने ही अत्यंत धोकादायक संघटना आहे आणि देशामध्ये द्वेषाचं वातावरण पसरवायचं ही संघटना जाणून बुजून प्रयत्न करते आणि त्यामुळे मला वाटतं संघटनेवर बंदी घालणं अत्यावश्यक आहे. आणि ज्या लोकांनी व्हिडिओमधून अशा प्रकारची निंदनीय कृत्य केलेलं आहे त्यांच्यावर ताबडतोब कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. ही जर कारवाई झाली नाही तर याच्या मागे स्वतः भाजप याच्या मागे आहे असं मग निष्कर्ष काढणं हे अवघड जाणार नाही. आणि त्यामुळे मला या कृत्याचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. आणि ही प्रवृत्ती आता बळावत चाललेली आहे. आणि त्यामुळे मला वाटतं भाजपचं मूळ धोरण काय आहे आणि भाजपच्या सत्तेमध्ये कुठल्या प्रकारचे लोक कुठल्या प्रकारच्या ताकदीवर डोकं काढतायत त्याचं स्पष्ट झालेलं आहे. मी मागणी करतो की या संघटनेवर बंदी घातली पाहिजे. नक्की पृथ्वीराजजी, थोडंसं तुम्हाला पुढचा प्रश्न विचारण्याच्या पूर्वी हे जे विकृत कार्यकर्ते आहेत आणि जे विकृत प्रकार केलाय ते कशा प्रकारे टेंभा मिरवत आहेत, कशा प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत, फक्त ऐकवतो, तुम्ही त्यावर प्रतिक्रिया द्या थोडीशी. ये करना जो है ठीक उसी तरीके से जैसे हर साल हम रावण जलाते हैं. ये जिस तरीके से हम गांधी को देखते हैं कि हम मानते हैं कि उनका कहीं ना कहीं थोड़ा बहुत योगदान रहा होगा. स्वतंत्र हिंदूवादी नाथूराम गोडसे ने गांधी को गोली मार करके जो शौर्य का कार्य किया वो काबिले तारीफ है, वो वंदनीय है. पृथ्वीराजजी, तुम्ही ऐकलं तर अत्यंत निर्ढावलेल्या पद्धतीने ही महिला बोलते. नाही, कुठून तरी त्यांना राजकीय राजाश्रय आहे, कुठून तरी त्यांना कुठेतरी पाठिंबा मिळतोय सरकारकडून किंवा राजाश्रय आहे हे स्पष्ट होतंय. नाहीतर अशा प्रकारचं वक्तव्य करायचं धाडस कोणाचं होणार नाही. म्हणूनच या प्रवृत्तीला कायदेशीर कारवाईमध्ये त्याच्यावर कारवाई केली गेली पाहिजे. आणि अशा प्रकारच्या संघटनेवर राष्ट्रीय जो अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन कायदा आहे त्या कायद्याखाली या संघटनेवर कायमची बंदी टाकण्यात आली पाहिजे. नक्की पृथ्वीराजजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तर हा व्हिडिओ बघून जर तुम्हाला चीड येत असेल आणि खरंच हा चीड मांडणारा व्हिडिओ आहे, साम टीव्हीकडे तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता. साध्या शब्दात, संविधानाच्या शब्दात तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करा. मात्र हा व्हिडिओ अत्यंत विकृत आहे. विकृतांनी विकृत कृत्याचा बनवलेला हा व्हिडिओ आहे. निर्लज्जपणे, निर्ढावल्यापणाने हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. देशाला शर्मेनं मान खाली घालायला लावणारा हा व्हिडिओ आहे. महात्मा गांधीजींची, बापूंची, राष्ट्रपिता आपण ज्यांना म्हणतो त्यांची आज पुण्यतिथी आहे आणि त्याच दिवशी हा लज्जास्पद व्हिडिओ समोर येतोय. अलीगडमध्ये हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला गोळी घातली. त्याच्यानंतर हा पुतळा जाळण्यात आला. अत्यंत निर्ढावलेपणाने, निर्लज्जपणे एक महिला बाईट देते. कुठेही तिच्या चेहऱ्यावर भीती दिसत नाहीये. त्यामुळे कुठेतरी राजाश्रय आहे का या कृत्याला, असा संशय व्यक्त करायला वाव आहे. पुण्यतिथीच्याच दिवशी राष्ट्रपित्याचा अशा प्रकारे खुलेआम अपमान होतो. हा व्हिडिओ व्हायरल केला जातो. आरोपी मोकाट असतात, त्यानंतर ते हसून बाईट्स देतात आणि कुठेही कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया उमटत नाही, त्यांच्यावर कुठलीही ॲक्शन घेतली जात नाही. हे खरंच गंभीर बाब म्हणायला लागेल. हिंदू महासभेचे कार्यकर्ते हे मोकाट कसे, हे देशद्रोही यांना म्हणायचं नाही का, असा सवाल विचारावासा वाटतो. पूजा शकून पांडेय असं या महिलेचं नाव आहे. ती पदाधिकारी आहे हिंदू महासभेची आणि हे कृत्य करताना कुठेही तिच्या चेहऱ्यावर भीती दिसत नाहीये. ही जी कोण व्यक्ती आहे, महिला आहे, ती अजून पण खुलेआम फिरते. तुम्हाला जर तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करायच्या असतील तर साम टीव्हीला आत्ता तुम्ही फोन करू शकता. एक नंबर फ्लॅश होतोय स्क्रीनवर, त्याला तुम्ही फोन करा, तुमच्या भावना व्यक्त करा. मात्र अत्यंत सभ्य शब्दात, कायद्याच्या भाषेत. हिंदू महासभेचं हे विकृत कृत्य आहे. लाज आणणारं आपल्या सगळ्यांनाच हे कृत्य आहे. बापूंची प्रतिकात्मक हत्या करणाऱ्या या हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांना अटक का करू नये, त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल का करण्यात येऊ नये असा सवाल विचारला जातोय. बापूंच्या प्रतिमेला गोळी मारण्यात आली, त्याच्यानंतर एक कृत्रिम रक्त दाखवण्यात काय येतं, त्याच्यानंतर हा पुतळा जाळण्यात काय येतो. सगळ्याच गोष्टी ह्या अत्यंत चीड आणणाऱ्या आहेत, विकृत आहेत. त्यामुळे विकृतांनी विकृतांचा
बनवलेला हा व्हिडिओ आहे असंच म्हणावं लागेल. राज गायकवाड आपल्यासोबत आहेत बदलापूरवरून. राज गायकवाड, तुमची प्रतिक्रिया व्यक्त करा. फक्त एक विनंती आहे, अगदी साध्या सभ्य भाषेत प्रतिक्रिया व्यक्त करा. बाईला सावरचं वाचन करा बस. नाही, तुमची प्रतिक्रिया परत व्यक्त करा. त्या बाईला सावरचं वाचन करा. नक्की नक्की अटक करा. तुम्ही अटक करा. यासाठी तुमच्याकडनं काही हालचाली होतील का? तुम्ही कुठल्या संघटनेशी निगडीत आहात का? सावरचं वाचन करा. नक्की 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 तुमची प्रतिक्रिया लक्षात आली. धन्यवाद सर. बापूंच्या प्रतिमेला ही गोळी मारण्यात आली आणि आता लोकांच्या प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे. जर तुम्हाला प्रतिक्रिया व्यक्त करायची असेल तर जो स्क्रीनवर नंबर फ्लॅश होतोय त्याच्यावर तुम्ही फोन करा आणि आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा. हा व्हिडिओ अक्षरशः अंगावर लाज आणणारा आहे. हे जे कोण आहेत विकृत, ज्यांनी हा विकृतीचा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे, यांना अटक का होऊ नये, यांना अटक का झाली नाहीये हा खरं तर प्रश्न आहे. आणि यांच्यावर रासुका अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल का करू नये असा सवाल विचारावासा वाटतो. आणखी एक प्रेक्षक आपल्यासोबत साम टीव्हीचे जोडलेले आहेत. तुमचे प्रतिक्रिया व्यक्त करा. नाही, आज राष्ट्रपिता महात्मा गांधींची जगभरामध्ये आपण सगळीकडे अभिवादन करतोय. 150वी त्यांची जयंती सगळीकडे वर्षभर साजरी झाली. आज त्यांचा हुतात्मा दिवस आहे. राष्ट्रपित्याच्या बद्दल इतका द्वेष असलेली लोक आपल्या देशात आहेत आणि सरकार त्यांच्यावर कुठलीही कारवाई करत नाही. ही देश म्हणून एक लाजिरवाणी गोष्ट आपल्या समोर आहे. मी या घटनेचा निषेध करतोच, पण यांच्यावर कारवाई का होत नाही, याच्या मागचं राजकारण, याच्या मागचं कल्चर कोण आहे, याला कोणाचा पाठिंबा आहे, हे पण या निमित्तानं समोर यायला हवं. खरंय, नक्की तुमची लक्षात आली प्रतिक्रिया. आणखी एक प्रेक्षक जोडलेत साम टीव्हीचे आपल्यासोबत. तुमची प्रतिक्रिया व्यक्त करा. हा, माझी प्रतिक्रिया आहे की या लोकांना जे कृत्य केलं आहे गांधीजी बद्दलचं, हो, त्यांना गोळ्या घालून ठार करायला पाहिजे शासनाने, बीजेपीवाल्यांनी. नाही, नक्की लक्षात आली प्रतिक्रिया. आपण हिंसेचं समर्थन नाही करू शकत. ही विकृती जरी असली तरी आपल्याला कायद्याचं बंधन आहे आणि आपण कायदा पाळणं आवश्यक आहे. मात्र प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया उमटतायत. साम टीव्ही जर तुम्ही बघत असाल, तुम्हाला यावर प्रतिक्रिया द्यायची असेल तर तुम्ही प्रतिक्रिया देऊ शकता. एक नंबर फ्लॅश होतोय. मात्र शर्मेनं मान खाली घालायला लावणारा हा एक व्हिडिओ आहे. उस्मानाबादवरनं साम टीव्हीचे एक प्रेक्षक जोडलेले आहेत. तुमची प्रतिक्रिया द्या थोडक्यात. मी क्षीरसागर बोलतोय. हा, बोला, तुमची प्रतिक्रिया द्या. आज जे महात्मा गांधी बद्दल जे काही म्हणजे असं हे झालेलं आहे, पुतळ्यांची जी विटंबना केलेली आहे, तर त्याच्या संदर्भामध्ये हे असे जे कृत्य करतात त्यांना कुठेतरी देशद्रोही म्हणून त्यांच्यावर हे केलं पाहिजे. नक्की नक्की तुमची प्रतिक्रिया, तुमचा मुद्दा लक्षात आला. अत्यंत धक्कादायक असा हा व्हिडिओ आहे. आज राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची पुण्यतिथी आहे 71वी आणि याच दिवशी अशा प्रकारचा लाज आणणारा, चीड आणणारा व्हिडिओ व्हायरल केला जातो आणि जे व्हिडिओ व्हायरल करतायत ते लोक अजून पण खुलेआम फिरतायत. वसईवरनं साम टीव्हीचे एक प्रेक्षक जोडलेले आहेत. सर, तुमची प्रतिक्रिया व्यक्त करा. 150व्या वर्षी आपण महात्मा गांधीजींना नमन करतो आणि ह्या 150व्या वर्षी हा जो काही कार्यक्रम चाललाय त्या संदर्भात त्या बाईला अटक करून तिच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. हो, नक्की नक्की सरोजजी, तुमची प्रतिक्रिया लक्षात आली. पुढची प्रतिक्रिया आपल्याला काही वेळात मिळेल. जर तुम्हाला यासंबंधी काही प्रतिक्रिया व्यक्त करायची असेल तर जो फ्लॅश होतोय नंबर त्यावर तुम्ही फोन करा. तुमच्या भावनांना वाट मोकळी करून द्या. ही जी बाई आहे ती अत्यंत निर्डावलेपणाने बाईट्स काय देते, त्याच्यानंतर पुतळा त्याच्यापूर्वी काय जाळला जातो, त्याच्यानंतर त्याला गोळ्या काय घातल्या जातात आणि हे सगळं करून हे विकृत अजूनही मोकाट आहेत. हे चिंताजनक आहे. हनुमंत आहेत आपल्यासोबत आत्ता अमरावतीवरनं. हनुमंतजी, तुमची प्रतिक्रिया व्यक्त करा. सर, हे काय आहे ताला देतात, तुम्ही सलग बोला. घडताय, हे घडतं कसं काय? हॅलो, नक्की नक्की हे जे घडलंय ते तुम्ही बघताय. तुमची प्रतिक्रिया, यांना अटक व्हावी की नाही? ठीक आहे, नक्की तुमची लक्षात आली प्रतिक्रिया. तर देशाला शर्मेनं मान खाली खाली लावणारा हा व्हिडिओ आहे. नथुरामची आरती ओवाळली जाते. महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी दिवशीच अशा प्रकारचं कृत्य केलं जातं.
साताऱ्याहून एक प्रेक्षक जोडलेले आहेत, आनंद नावाचे. आनंदजी, तुमची प्रतिक्रिया व्यक्त करा. त्यांना महात्मा गांधी म्हणजे काय कळालेलं नसल्यामुळे त्यांनी तसं केलंय का? ज्या माणसाने आपल्या नक्की तुम्ही तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि सलग प्रतिक्रिया व्यक्त करा. थोर माणसांच्यामुळे आपल्याला हा देश आपला स्वातंत्र्य करण्यासाठी काही माणसं नक्की तुमची प्रतिक्रिया लक्षात आली. अत्यंत चीड आणणारा असा हा व्हिडिओ आहे. हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांची ही विकृती आहे. विकृतांनी एका विकृतीचा तयार केलेला व्हिडिओ, असंच या व्हिडिओचं वर्णन करावं लागेल. महात्मा गांधीजींची आज पुण्यतिथी आहे 71वी, आणि याच दिवशी अशा प्रकारचा लज्जास्पद व्हिडिओ समोर येतो. हे धक्कादायक आहे. वर्ध्यावरनं सुमित आपल्यासोबत जोडलेले आहेत. सुमित, प्रतिक्रिया व्यक्त करा. वर्ध्यावरनं सुमित आपल्यासोबत जोडलेले आहेत. सुमित, तुम्हाला काय वाटतं? अलीगडमधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे. अलीगडमध्ये हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची प्रतिमेची अशा प्रकारे विटंबना केलेली आहे. त्यानंतर हा पुतळा जाळण्यात आला. पुण्यतिथीच्या दिवशीच राष्ट्रपित्याचा खुल्या अपमान करतानाचा हा व्हिडिओ समोर येतोय. आपल्यासोबत नाशिकवरनं मारुती आहेत. मारुती, या विकृतांवर काय कारवाई करायला पाहिजे? अतिशय निंदनीय सर, ही खूपच वाईट घटना आहे. लवकरात लवकर तुम्ही ही जी बातमी दाखवली त्याचा मला खूप अभिमान आहे. हो, खूप अभिमान आहे. नाही, पण यांच्यावर काय कारवाई करायला पाहिजे? कारवाई लवकरात लवकर करायला पाहिजे सर. ही जी घटना लावली तुम्ही, लावून धरली, खूप आनंद झालाय मला ही बातमी बघून. नाही, पण कसला आनंद होतोय? हे जे विकृत आहेत, ही बातमी अत्यंत वाईट आहे. नक्की तुमची प्रतिक्रिया लक्षात आली. आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड. आव्हाडजी, अत्यंत धक्कादायक असा हा व्हिडिओ आहे. काय प्रतिक्रिया देणार तुम्ही याच्यावर? असं आहे की नथुराम समर्थकांना हे राज्य आपलं असल्याची भावना निर्माण झाली आहे. जेव्हा जेव्हा असे प्रकार घडले तेव्हा तेव्हा पोलिसांकडनं, म्हणजे शासन व्यवस्थेकडनं त्यांना सुरक्षित ठेवण्यात आलं, त्यांना कवच देण्यात आलं, आणि त्याच्यामुळे हे प्रकार वाढणार. पण हे लक्षात घ्या, ही शासन व्यवस्था आणि ह्या शासन व्यवस्थेचे पसरलेले हात उघडपणाने आता समोर येऊ लागले. एवढे दिवसही गोडसेंचे छुपे समर्थक समाजामध्ये होते. अगदी गोपाळ गोडसे सुद्धा होते, त्यांच्या भाषणाला जाणारे लोकही होते. पण इतका उत्माद, इतका माज कधी दाखवला नव्हता. राजश्रय मिळाल्यावरती ही खाली प्रवृत्ती, विकृती कशी बाहेर पडते हे दिसतंय. शेवटी याच्यातलं शाश्वत सत्य एकच आहे, मी जे कायम बोलतो की गांधीजींचे विचार ही बांधिलकी आहे, ती तुम्हाला स्वीकारता येते, नाकारता येते. पण गोडसे ही विकृती आहे, ती फक्त नाकारता येते. स्वीकारणाऱ्यांना समोर गांधी उभा असलेला कायम दिसेल, आणि त्या गांधींनाच हे घाबरतात. हो, आव्हाडजी, अजूनपर्यंत भाजपच्या किंवा उजव्या विचारसरणीच्या एकाही नेत्याकडनं कुठली प्रतिक्रिया आलेली नाहीये. हा राजश्रय आहे त्यामुळेच अशा प्रकारची हिंमत होते. कारण जर तुम्ही तो बाईट ऐकला तर कुठेही भीतीचं चिन्ह, भीतीचे भाव या महिलेच्या तोंडावर दिसत नाहीत. की तुम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा करा त्यांची प्रतिक्रिया येईल, ते ह्याचा निषेधही करतील. बरं, मला एक हिंदी गाणं आठवतं, कहीं चेहरे पे चेहरे लगा लेते हैं लोग. ते म्हणजे गांधींसमोर नतमस्तक झाले म्हणून गांधींचे विचार मानले असते तर या देशामध्ये हिंसाच झाली नसती, हिंसेचं समर्थनच झालं नसतं. म्हणजे चौरी चौरा असो नाही तर चंपारण असो, हिंसक वळण घेतल्या आंदोलन मागे घेणारे गांधी या देशाने बघितले आहेत. आणि जेव्हा नथुराम गोडसेने 1942 साली पंचगणीमध्ये हल्ला केला, आणि जेव्हा भिलारी गुरुजी वैयक्तिक माझ्याशी बोललेले आहेत, माझ्याशी भिलारी गुरुजींनी मला सांगितलं की जर गांधीजी मध्ये पडले नसते तर जितेंद्र मी त्याला तिथेच मारून टाकला असता. पण स्वतः गांधीजी धावत आले 1942 साली, आणि ते नथुरामच्या मध्ये पडले की याला मारू नका. पोलिसांच्या स्वाधीन केला आणि त्यांनी FIR करायला नाकार दिला की जाऊ द्या, रागाच्या भरात या तरुणाने असं केलं असेल तर हे कृत्य माफ करा त्याला. हे गांधी होते. त्याच्यामुळे असे कितीही नथुराम पैदा झाले, या कितीही नथुरामाचं उदात्तीकरण झालं तरी तुम्ही गांधी हा शब्द मिटवू शकणार नाही. तुम्ही गांधीची हत्या, गांधी हे शाश्वत सत्य आहे, ते अजरामर आहे. असे गोडसे तयार होतात आणि जातात. फक्त एवढीच आहे, समाजामध्ये ती वाढत चाललेली भीती आहे, ती भीती मात्र या देशाला धोकादायक आहे. ही प्रवृत्ती अशीच वाढत राहिली
तर विचार सांगणारे आणि विचार ऐकणारे दोघंही घरी बसतील. कारण का जे काही मी अनुभवलं आहे, कलबुर्गी हत्येनंतर, जेवढी लंकेश हत्येनंतर, दाभोळकर हत्येनंतर, पानसरे हत्येनंतर, ते माणसं मारून विचार मारत नाहीत, पण विचार ऐकणारे आणि विचार सांगणारे दोघंही शांत होतात. आणि हा शांतपणा हे ह्यांच्या हिताचं आहे आणि त्यामुळे शांत बसून चालणार नाही. हे असं झाल्यानंतर तुमच्यासारख्या लोकांनी, खास करून मीडियानी, हे जास्ती प्रभावीपणाने समाजामध्ये आणलं पाहिजे आणि प्रभावीपणाने आणून समाजामध्ये वाढत चाललेली विकृती इथेच टिचली पाहिजे. असं आहे की साधी गोष्ट आहे की राष्ट्रपिता म्हणून त्यांना कॉन्स्टिट्यूशन मध्ये स्थान आहे. कॉन्स्टिट्यूशन मध्ये बरोबर राष्ट्रध्वज आणि राष्ट्रपिता हे दोन शब्द कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपण स्वीकारलेले आहेत. आता जर ते कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे, जर त्याला तिरंग्या एवढीच राजमान्यता आहे, तर ह्या एकाही माणसाविरुद्ध तुम्ही कायदेशीर कारवाई काय करत? बरोबर. त्यावेळेस शासन जसं आहे तशी माणसं दिसायला लागतात. आता हे नशिबाने उघडपणाने सामोरे येत आहेत. मला वाटतं की बीजेपीचं पतन आता समोर दिसतंय की बीजेपी जर अशाच संस्कारांनी जर लोक घडवणार असेल आणि त्याच्याबद्दल शांतपणाने चुप राहून त्यांना असं हुकार शांतताप्रिय हुकार देणार असेल तर समाज एवढा झोपलेला नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. नक्की. जितेंद्र आव्हाडजी, खूप खूप धन्यवाद. सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी. साम टीव्हीनं ही बातमी पहिल्यांदाच लावून धरलेली होती आणि पहिल्यापासूनही लावून धरलेली होती. ही बातमी आम्ही अशीच लावून देऊ. पुण्यतिथीच्या दिवशीच राष्ट्रपित्याचा हा खुलेआम अपमान करतानाचा हिंदू महासभेचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. या कार्यकर्त्यांना लाज वाटत नाही का? भीती वाटत नाही का? यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करू नये का? यांना रासुका अंतर्गत अटक करू नये का? असा सवाल विचारावा असा वाटतो. शेवटी भाजपचं मुंह में राम बगल में नथुराम हे धोरण तर नाही ना, असा संशय व्यक्त करायला वाव आहे. स्पॉटलाइटमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.